आम खास मैदान पर वक्फ बोर्ड, अल्पसंख्यक आयुक्तालय और मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडल के संयुक्त कार्यालय भवन के निर्माण को लेकर मचे विवाद पर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड के अध्यक्ष समीर काजी ने स्पष्ट किया है कि यह निर्णय पूरी तरह से शासन स्तर पर लिया गया था और वक्फ बोर्ड की कोई स्वतंत्र भूमिका इस निर्णय में नहीं रही है। पहिले महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये फक्त 27 ते 28 कर्मचारी होते, तर ते कर्मचारी अपुरे आहेत। त्याचाच विषय होता की जे 60% आमचे जे जमिनीवर इन्क्रोचमेंट झालं ते जमिनी पाहायला कोणीच नव्हते। काही जिल्हे आमचे असे होते बीड सारखे, तर तिथं प्यूनकडे जिल्हा वक्फ अधिकारीचा चार्ज होता, चपरासीकडे। तर त्याच्यामुळे आम्ही शासन दरबारी आमच्या यातना मांडल्या आणि त्यांच्याकडून 170 लोकांची पदभरतीची आम्ही परवानगी आणली। त्याच्यापैकी 60 लोकांना रिक्रुटमेंट केलेलं आहे। आता याचा जे पगार आहे, हा पगार आम्हाला वक्फ बोर्डाच्या उत्पन्नातून द्यावा लागतो। पगार करण्यासाठी शासन आम्हाला पैसे देत नाही। आता जे काय ऑफिसेस झाले त्या ऑफिसेसचं भाडं आम्हाला शासन देतं, त्याच्यामध्ये जे काय फर्निचर असेल त्याचा आम्हाला पैसा शासन देतं। मुंबईला जे आमचं अद्ययावत ऑफिस झालेलं आहे त्याचे सुद्धा पैसे पण पगार करण्यासाठी शासन पैसा देत नाही। तर म्हणून आम्ही काय केले की हे 60 लोकांची आता पदभरती केलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही ऑफिसेस झाले, कर्मचारी झाले, त्याच्यामुळे आमचं इन्कम दुप्पट झाली। आम्ही अपेक्षा अशी करतोय आता की पुढच्या वर्षामध्ये आमचं 25 कोटी होईल। तर आम्ही पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये जे आमचे 19 पद मंजूर आहेत, जे भरायचे राहिले ते आम्ही नक्कीच भरणार। आणि त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग जे अनुभवी लोक आहेत, ज्यांनी 5-5, 7-7, 8-8 वर्ष वक्फ बोर्डामध्ये डेली वेजेसवर काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक विशेष तरतूद करू, त्यांना त्याच्यामध्ये कन्सेशन देऊ।